विवाह जुळवत असताना 36 गुण आपण पाहतो। त्या ठिकाणी मृत्यू षडाष्टक हा योग सुद्धा पाहिला जातो। सोबत प्रीती षडाष्टक असतं। मग मृत्यू षडाष्टक म्हणजे काय? मेष राशीपासून कन्या रास, तुला राशीपासून मीन रास, म्हणजे आपल्या राशीपासून जी 6वी रास असते यांच्यात विचारांमध्ये थोडासा बदल असतो। हे समान विचारांचे नसल्यामुळे असे जर दोन लोक एकत्र आले तर आयुष्यभर त्यांच्यात वादविवाद निर्माण होतो। म्हणून प्रीती षडाष्टक असल्यास विवाह करावा आणि मृत्यू षडाष्टक असल्यास शक्यतो विवाह करू नये असं शास्त्र सांगतं। मृत्यू म्हणजे प्रत्यक्षात कोणाचा मृत्यू होतो अशातला भाग नाही। जर स्त्री धार्मिक असेल आणि पुरुष नास्तिक असेल तर त्या ठिकाणी सुद्धा वादविवाद होऊ शकतो। किंवा एक जण शाकाहारी आहे आणि एक जण मांसाहारी आहे अशा ठिकाणी सुद्धा जेवण करत असताना वादविवाद होण्याची दाट शक्यता असते। त्यानंतर एक टापटीप आहे, एक अतिशय अस्वच्छ राहणारा माणूस असेल तर त्या ठिकाणी दोघी नवरा बायकोंमध्ये सुद्धा सातत्याने वादविवाद होण्याची शक्यता असल्यामुळे आणि जेवण करत असताना एखाद्याला पातळ भाजी एखाद्याला सुकी भाजी आवडत असेल तर कारण असताना त्या ठिकाणी वाद होतो। म्हणून अशा मृत्यू षडाष्टक असलेल्या जोड्यांनी एकत्र येऊ नये असं पंचांगात सांगितलेलं आहे। हिंदू धर्मात सुद्धा मृत्यू षडाष्टकाला फार महत्त्व दिलेलं असल्यामुळे 36 गुण जुळत असताना हे गोष्टीचा सुद्धा विचार करून वधूवरांच्या एकमेकाशी गुणमिलन करावं आणि विवाह करत असताना विचार करूनच पुढे मंजुरी द्यावी असं श्री स्वामी समर्थ मार्गातून आपण सांगितलेलं आहे। या मार्गातले जे काही व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्याला आपण समर्थन करावं, इतरांना शेअर करावे आणि लाईक करावे असे नम्र विनंती। श्री स्वामी समर्थ।